कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या वीज उपकेंद्राच्या कामावर पहाटेच्या सुमारास झालेला धाडसी दरोडा आणि अपहरण प्रकरणाचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। डायल 112 प्रणालीच्या मदतीने पोलिसांनी तातडीने कारवाई करत 11 आरोपींना अटक केली असून लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। ही घटना 26 जुलै रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळ सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठीच्या वीज उपकेंद्राच्या कामाच्या ठिकाणी घडली। तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 10 ते 12 आरोपींनी साईट सुपरवायझर ज्ञानेश्वर सुळे आणि इतर कामगारांना तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉड, कटर आणि कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली। त्यानंतर 2 कामगारांचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने पळवून नेण्यात आले। आरोपींनी साईटवरील महिंद्रा ट्रॅक्टर, कंडक्टर, वायरचे 2 ड्रम, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान साहित्य असा 11,11,050 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला। घटनेनंतर साईट सुपरवायझर यांनी तात्काळ डायल 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व गस्तीवरील पथक घटनास्थळी दाखल झाले। तांत्रिक माहिती आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत सापळा रचला आणि अवघ्या 2 तासात मनीष मदन सिंग, रोशन खंडू पाटील, योगेश कुमार, सीताराम कुमार, गणेश कैलास कातोरे, अथर्व संजय सारुपते, समाधान शिवाजी मालुंजकर, पियुष अंबादास गवते, कुणाल शरद चौथे, शेखर जीवन अस्वले, अजय जीवन चौथे आणि मनोज शांताराम मुर्तडक या टोळीला जेरबंद केले आहे। कारवाई दरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेला महिंद्रा ट्रॅक्टर, SQMM, कंडक्टर वायर, 5 मोबाईल फोन तसेच दरोड्यासाठी वापरण्यात आलेली तलवार, कुऱ्हाड, कटर, कोयता, पक्कड आणि स्क्रू ड्रायव्हर असा सुमारे 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी घटनास्थळीची रेकी केल्याचे उघड झाले आहे। बहुतांश आरोपी वाडीवर आणि अंबड परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याने डायल 112 प्रणाली अंतर्गत अत्यंत जलद प्रतिसाद देत दरोड्यांसारख्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा केला आहे। सध्या उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याचे काम सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सज्जता आणि डायल 112 प्रणालीची प्रभावी कार्यक्षमता या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे।